राज्य काय ऊने आम्हासी, झाले राम राज्य काय ऊने आम्हासी, धरणी धरी पिके गाय ओढल्या म्हैसी. नमस्कार मित्रांनो, बोलू बरंच काही कट्ट्यावर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या आपल्या कट्ट्यावर प्रमुख पाहुणे जुन्नर तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त पारायण श्रीकांत महाराज दुरापे. महाराज, आपलं बोलू बरंच काही कट्ट्यावर सहर्ष स्वागत. रामकृष्ण. महाराज, तुम्ही जुन्नर तालुक्याचे भूषण आहे आणि आम्हाला सगळ्यांना ऐकण्यात आलं की तुमच्या जीवन आहे ना, ते खूप मोठा खडतर प्रवास आहे. तो आम्हाला लहानपणापासून तुमचा जो प्रवास आहे तो ऐकून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. पहिलं तर सनी भाऊ आपले मनापासून आभार. कारण बोलू बरंच काही या कट्ट्यावर आपण माझी मुलाखत घेण्याकरता या ठिकाणी एक संधी मला दिली आणि मला समाजापर्यंत व्यक्त होण्याकरता ही एक महत्त्वाची संधी मी मानतो. राहिला प्रश्न आपण जो विचारलेला आहे, माझा जीवन प्रवास कसा घडला, तर खरं तर वारकरी संप्रदायाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबामध्ये मी जन्माला आलो. इयत्ता 7वी पर्यंत कीर्तन नावाची संकल्पना जगामध्ये आहे हे मला दुरान्वयाने देखील माहिती नव्हतं. वडिलांचं अचानक जाणं झालं आणि त्यानंतर घाटकोपर सारख्या ठिकाणी नवीन राहण्याकरता गेलो. तिथे गेल्यानंतर घराच्या जवळच एक शंकर मंदिर होतं. गावी थोडेसे संस्कार सुट्टीच्या काळात झालेले होते. गावाला नवीनच गणेश मंदिर झालेलं. ज्या मित्रांबरोबर मी दिवसभर उन्हाडक्या करायचो, संध्याकाळी त्यांच्याच बरोबर मी हरिपाठाला असायचो. आणि मग ती थोडीशी बालमनावर कुठेतरी आवड रुजलेली होती. मुंबईला गेल्यानंतर सहज मी एकदा त्या शंकर मंदिरामध्ये गेलो आणि हा मुलगा काहीतरी टवाळक्या करायला मंदिरात आलाय, आता तो भजनात काहीतरी विक्षेप करेल म्हणून त्या आजोबांनी मला बाहेर हाकलं. पण मी थोडा हट्टी लहानपणापासूनचा. मी म्हटलं गावी तर आम्ही उड्या मारायचो मंदिरात, कोणी आम्हाला काही तसं विरोध करत नव्हतं, इथे असं का घडलं? मग मी थोडंसं मनाचा हिया केला आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं आपण टाळ घ्यायचा आणि हरिपाठ करायचा. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मग सगळे ते 40, 50, 60 वयाच्या पुढचे, त्यांच्यामध्ये मी आपला लहानगा 11-12 वर्षाचा. त्यांना कौतुक वाटलं. थोडेसे हरिपाठातले काही पदही माझी पाठांतर झालेली होती, चरण. मग त्यांच्या लक्षात आलं की हा आवडीचा मुलगा आहे. मग त्यांच्यासोबतच मग परिसरात घाटकोपर म्हणजे मुंबईची पंढरी. बरोबर आहे. खूप भरपूर प्रमाणामध्ये तिथे परिसरामध्ये सपते. एकदा कार्तिकीची वारी झाली की हनुमान जयंतीपर्यंत सलग कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असायचे परिसरात. मग गोळीबार असेल, जयरवाई प्लॉट असेल, माणिकलाल मैदान असेल, बटवाडी असेल, या सगळ्या परिसरांमध्ये मी राहतो तिथे पार्क साईट असेल. आणि मग सातत्याने ते सगळं ऐकत राहिल्यामुळे कीर्तनं, भजनं, आम्ही आमच्या मंडळामध्ये रात्रभर आम्ही कीर्तन, त्यानंतर हरिपाठ, कीर्तन, त्यानंतर हरिजागर आणि काकडा, असं रात्रभर आम्ही जागा राहायचो. ते बालमनावर एवढं रुजलं. आणि मग मला आठवते मी पहिलं कीर्तन 7वीला ऐकलं. 7वीला पहिलं, आणि तेही गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांचं. आणि 7वीला ऐकल्यानंतर मग मी थोडासा आग्रह धरला की आपल्याला वारकरी व्हायचं, तर पहिली वारकरी होण्याची लक्षणं म्हणजे माळ घालणं. मग आई होती, आईला आग्रह केला तर आई म्हटली बाळा तसं करू नको, लहान आहेस तू. मग 1 वर्षभर ऐकलं नाही. शेवटी 8वीला मी माळ घातली. आणि मग आळंदीवरून येणारे जे वारकरी असायचे, गुणवान गायक वादक, मला त्यांचं विशेष आकर्षण असायचं. त्यांची कपडे घालण्याची पद्धत, त्यांची धोतर घालण्याची पद्धत, त्यांचं वाजवणं, गाणं, मी प्रभावित झालेलो होतो. आणि मग मी म्हटलं नाही, आपण जाऊया आळंदीला शिकायला. तोपर्यंत आळंदी कशी आहे, हे शिक्षण काय आहे, याच्यात किती कष्ट आहेत, हे काही माहिती नव्हतं. पण एक बालमनातलं ते आकर्षण होतं. आणि मग मी आईचा विरोध पत्करून तिचा विरोधात जाऊन मी मनाशी खूणगाड बांधली की आपल्याला आळंदीला जायचं आहे. पण नाईलाज झाला आईचा, तिलाही बालहट्ट पुरवावा लागला. आणि मग मी इयत्ता 9वीला मी आळंदीला आलो. आणि तिथून मग माझा आळंदीतला प्रवास सुरू झाला. पण दुर्भाग्याने मग वडील माझे 2री-3रीला असताना वारले. आणि मी आळंदीत 9वीला गेलो. 10वीच्या ऑगस्टमध्ये आई सुद्धा वारल्या. अचानकच दोन्ही छत्र हरपले. परंतु आळंदीत राहत असताना मग आर्थिक समस्या होत्या. 10वीला मी त्या शाळेमध्ये पहिल्या नंबरने उत्तीर्ण झालेलो होतो. पहिल्या नंबरने? हो, प्रथम क्रमांकाने. म्हणजे 2000 साली मला 78% होते. आणि त्या काळात 78% म्हणजे ते खूप काही मोठं. 78%. आणि तेव्हा वाटत होतं की आपण विज्ञान विभागामध्ये जाऊया, विज्ञान शाखेमध्ये. परंतु आळंदीत तशी काही व्यवस्था नव्हती. पुण्यामध्ये जायचं म्हटलं की मग ॲडमिशन फी, बस भाडं, हे सगळं मॅनेज करणं शक्य नव्हतं. मग मी आळंदी सोडली आणि आळंदीच्या जवळपास असणाऱ्या 2 किलोमीटर अंतरावर आळंदीच्या पूर्वेला धानोरे म्हणून गाव आहे, त्या गावी मित्राच्या घरी राहिलो.
मग मी नाईटला जॉब करायचो, कंपनीमध्ये काम करायचो आणि डेला मी कॉलेज करायचो. अशा पद्धतीने मग मी तिथे 1 वर्षभर राहिलो. परंतु मग थोडीशी संगत माझी चुकायला लागली. इच्छा होती की काही पैसे आपण साठवूया आणि मग पुढच्या भविष्य निर्वाहाच्या दृष्टीने आपल्याला आळंदीत ते उपयोगाला येतील. 1 वर्षभर मी तिथे राहिलो, पण मला वाटलं की माझा ट्रॅक कुठेतरी चुकायला लागलेला आहे. मग आमच्याच गावातले म्हणजे आपल्याच गावातले येडगावचे म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार उत्तुंग असं काम आहे, असे माझे आदरस्थान असणारे बाबाजी नाना. मला कळालं की त्यांची रूम वैष्णव सदन या ठिकाणी. मी नानांना रिक्वेस्ट केली, माझा त्यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता, पण आजोबांचं नाव सांगितलं, त्यांनी ओळखलं मला. मग त्यांनी मला म्हणजे आळंदीत गेल्यानंतर, शिकायला गेल्यानंतर 3 वर्षानंतर बाबाजी नानांचा माझा परिचय झाला. मग त्यांनी वैष्णव सदनला त्यांची रूम होती, ती चावी माझ्याकडे दिली आणि 12वीला मग मी पुन्हा आळंदीमध्ये आलो. मग 12वीला आल्यानंतर एक साधारण 2-3 वर्ष मी गायनाची रियाज केली. गायनाच्या काही परीक्षा दिल्या. आमचे गुरुवर्य पंडित विष्णुपंत सोळंके गुरुजी यांच्याकडे गायनाचा क्लासिकल अभ्यास केला आणि कॉलेजमध्ये पण होतो. तर मग पहिल्यापासूनच समजा वक्तृत्व शैली चांगली असल्यामुळे कॉलेजच्या माध्यमातून मग महाराष्ट्र म्हणजे स्टेट लेवलला सुद्धा काही परीक्षा स्पर्धा म्हणजे याच्या वक्तृत्वाच्या परीक्षा मी दिल्या. स्पर्धेला गेलो. मग वादविवाद स्पर्धा, मग भोर असेल किंवा मग मोठी स्पर्धा सांगायची झाली तर मुंबईला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर या ठिकाणी प्रमोदजी महाजन यांनी उभारलेली, तिथे पण राज्यस्तरीय स्पर्धा केल्या. सातारा भागात फिरलो, खेड, पुणे जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी. मग काही जिल्हास्तरीय, काही राज्यस्तरीय अशा स्पर्धा. फारसं काही यश त्या ठिकाणी मिळालं नाही, पण मला त्या ठिकाणी मला स्वतःला आदमत आला की माझी वक्तृत्व शैली आहे. आणि मग काही मित्रांनी पण आग्रह केला की तुम्ही वक्तृत्व तुमचं चांगलं आहे, तर तुम्ही गाण्यापेक्षा पण तुम्ही संस्थेमध्ये पाठाला बसा. मग ज्या संस्थेने अवघ्या महाराष्ट्रामध्ये अनेक युवक कीर्तनकार दिले आणि ज्या संस्थेची शिक्षण संस्थेची कुठेच येऊ शकत नाही, अशी फार मोठी त्यागी असणारी संस्था म्हणजे प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद शिकुनिवासी जोग महाराज यांनी उभारलेली, संस्थापित केलेली वारकरी शिक्षण संस्था. मग त्या संस्थेमध्ये 2005 साली मी ॲडमिशन घेतलं. मग इकडे बाहेर कॉलेज पण चालू होतं माझं, सेकंड इयरला होतो मी आणि माझं इकडे संस्था पण चालू होती. मग झालं असं की संस्थेचे 4 वर्ष उत्तीर्ण झालो आणि माझं मराठीमध्ये पुणे विद्यापीठात बाहेरून माझं मराठीमध्ये MA पण झालं पूर्ण. अशा 2 गोष्टी घडल्या. मग 2009 सालापर्यंत संस्थेचं अध्ययन झालं आणि ज्या गुरुवर्यांकडून मी माळ घातलेली होती की ज्यांच्याकडून मला अनुग्रह मिळाला, मग त्यांच्या धर्मशाळेत वैष्णव सदनला राहायला होतो. पण तसं प्रत्यक्ष जर समजा घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेने जीवनाला एक वेगळं वळण मिळालं. महाराज, तुम्ही आता परिचय सांगितला तुम्ही तो परिचय. तुमचं पहिलं कीर्तन कुठं केलं आणि तो अनुभव कसा होता तुमचा पहिलं कीर्तन? माझं पहिलं कीर्तन अगदी म्हणजे मजेशीरच ती घटना आहे. मी संस्थेत बसण्यापूर्वी चातुर्मासाला गेलो. मी फर्स्ट इयरला होतो आणि आमचे मला आठवते वाघ सर म्हणून इकॉनॉमिक्सचे शिक्षक होते आणि त्यांचं माझ्यावर भयंकर प्रेम होतं. तर मी त्यांना विनंती केली की मला 4 महिन्यासाठी थोडासा अवधी द्या. मी 4 महिन्यानंतर जे काही ट्युटोरियल असतील किंवा इतर काही अभ्यासक्रम असेल तो मी पूर्ण करेल. मी चातुर्मासाला पंढरपूरला जातो. मग माझे मित्र आहेत चांगदेव महाराज सावंत, म्हणजे आम्ही अगदी जीवलग मित्र आहोत. माझी छायाच मी त्यांना मानतो. ते आहेत रंगाने गोरे, मी नेहमी विनोदाने म्हणतो की मी रंगाने काळा आहे, माझी सावली गोरी. तर आम्ही दोघे कसं असतं, एखाद्याची आपली सावली काय पडते पण तुमचं उलट. मी विनोदाने ते नेहमी म्हणत असतो. मग आम्ही दोघे जण चातुर्मासाला गेलो. मग त्या ठिकाणी वैराग्य मूर्ती असणारे भजन भीष्म गुरुवर्य वैकुंठवासी आमचे रामचंद्र बाबा बोधे बाबा, अत्यंत उत्तुंग जीवन, अत्यंत समर्पित जीवन. आता ते वैकुंठवासी झालेले. तर त्यांच्या मठामध्ये मी चातुर्मासाला थांबलो. मग 3 महिने त्यावेळेस अधिक मास आलेला होता चातुर्मासात. मग 3 महिने मी तिथे राहिल्यानंतर थोडासा आजारी पडलो. मग मी निर्णय घेतला की परत आळंदीला जाऊ. माझे एक मित्र भेटले. मग ते म्हटले तुम्ही असं करा, मग दुसऱ्या एखाद्या धर्मशाळेत राहा बाहेर. मग बाहेर राहत असताना तिथल्या एका विद्यार्थ्याने गुरुवर्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा फार उत्तम असं काही कीर्तन केलं नाही. मग ते गुरुजी त्यांना झापत असताना मी थोडंसं मध्ये दोघांच्या मध्ये बोललो आणि म्हटलं छान कीर्तन करायला पाहिजे होतं, तुम्हाला आधी सूचना दिलेली 15 दिवस. गुरुजी भडकले माझ्यावर. म्हटले तू कशाला बोलतो, मी तुला पाठवलं, तू करशील का कीर्तन? म्हटलं हो करेल. आणि त्यानंतर अगदी 2-4 दिवसातच गुरुजींनी मला काय केलं, पटवर्धन कुरोली नावाचं गाव आहे, विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे आणि पंढरपूर पासून साधारण 15-20 किलोमीटर अंतर. तिथे मला कीर्तनाला पाठवलं त्यांच्या जागेवर. मग तेव्हा मी, ते माझे मित्र चांगदेव महाराजांनी, आम्ही दोघे जण अनवाणी पायाने, म्हणजे चातुर्मासातला नियम असा होता की चप्पल घालायची नाही,
बरोबर आहे, 4 मग आम्ही जीपने त्या पटवर्धन कुरोलीच्या फाट्यापर्यंत पोहोचलो तर पुढची गाडी बंद झालेली होती, वेळ संपलेली होती, 6-6:30 वाजलेले होते. मग आम्ही तिथून खडीचा रस्ता चालत चालत त्या पटवर्धन कुरोली गावामध्ये गेलो. मला आठवते, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, हा संत अभंग तुकोबारायांचा घेतला. आणि त्याआधी मी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं कीर्तन ऐकलेलं होतं आणि अगदी आहे तसं हुबेहूब बसवलेलं होतं. आणि ज्या गावात मी कीर्तनाला गेलो ते गाव होतं वास्कर फडांचं. म्हणजे संप्रदायामध्ये फड आहेत वेगवेगळे, वास्कर फड आहे, तेंबुकर फड आहे, आजरेकर फड आहे, उखळीकर फड आहेत. तर प्रत्येक फडाचे नियम वेगवेगळे असतात. आता आपल्या वारकरी संप्रदाय म्हणजे जोग महाराज परंपरेमध्ये कीर्तनात व्याख्यान करत असताना मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणतात, तुम्ही पण ऐकलं असेल. पण वास्कर फडामध्ये व्याख्यानामध्ये मध्ये बोलताना विठोबा रखुमाई म्हणायचं. आणि आपण कीर्तन प्रारंभ करत असताना रूपावलीचं म्हणजे रूपाचा अभंग म्हणतो, पण वास्कर फडावर सुंदर ते ध्यान म्हणावं लागतं. त्यामुळे माझ्यासाठी ते सगळंच नवीन होतं आणि तरी पण मी ते स्वीकारलं आणि अगदी योग्य पद्धतीने निभावलं. पण मी असं दर्शवून दिलं नाही की मी खूप नौखा आहे. आणि त्यानंतर चांगदेव महाराज एवढे माझ्यावर खुश झाले, एवढे खुश झाले. ते म्हटले, अहो मला अपेक्षाच नव्हती की तुम्ही इतकं सुंदर कीर्तन कराल. आणि मग चातुर्मास संपून आम्ही आळंदीला आलो आणि मग मला पहिल्यांदा कुठेतरी बाहेर गावी अधिकृत कीर्तन जर मिळालं असेल तर ते अकोलेमध्ये, अकोले शहरातच 1 दिवसाचाच कार्यक्रम होता. महाशिवरात्रीचा मोठा उत्सव होता आणि अगदी रिक्षा लावून त्यांनी बालकीर्तनकार म्हणून माझी सगळी जाहिरात केलेली होती. आणि तिथे सुद्धा मग मी उत्तम रीतीने कीर्तन केलं. विचाराल तर त्याच अभंगाव केलं. आणि विषय म्हणजे कसा असतो, प्रत्येकाच्या आयुष्यातला जो पहिला क्षण असतो ना तो खूप आवडीचा असतो, अविस्मरणीय असतो. तसं तुमच्या आवडीचा म्हणजे तुमचं पहिलं कीर्तन असेल. पण आयुष्यात माणूस घडताना त्यांच्या मागे एक गुरु असतो. बरोबर आहे. तुमच्या आयुष्यातला गुरु कोण? माझ्या आयुष्यातले तसे अनेक गुरु आहेत, पण मी प्रकर्षाने जर सांगेल तर माझ्या जीवनाचा परमार्थाचा श्री गणेशा जर कोणामुळे झाला असेल तर ते माझे गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले. अत्यंत उत्तुंग जीवन आहे त्यांची. साधना, उपासना, जीवन पद्धती म्हणजे ब्रह्मचार्याला लाजवेल इतकं निष्कलंक त्यांचं जीवन आहे. तर मी पहिल्यांदा त्यांच्या हातून माळ घातली आणि जेव्हा केव्हा मी त्यांच्या समोर जातो ना त्यावेळेस मी माळ घालण्याच्या आधीचा त्यांच्या समोर मांडी घालून बसलेला श्रीकांत हेच मी कायम डोक्यात ठेवतो. मी काही शिकलोय, मी कीर्तन करतोय, हा आविर्भाव माझ्या मनात कधीच नसतो. मग त्यावेळेस त्यांनी जे 4 गोष्टी मला सांगितल्या, ही माळ आहे, याचे नियम काय आहेत, रामकृष्ण हरी मंत्र जपायचा, आई वडिलांची सेवा करायची, तुळशीला पाणी घालायचं, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, ह्या सगळ्या गोष्टी आजही माझ्या तितक्याच स्मरणात आहेत. तो दिवसही मला आठवतोय, महाशिवरात्रीचा दिवस. आणि मग माझ्या परमार्थाचा श्री गणेशा त्यांच्या द्वारे झाला. मग प्रत्यक्ष समोर बसून एखाद्या ग्रंथाचं चिंतन त्यांनी अजूनपर्यंत शिकवलं नाही, कारण तेवढा वेळ पण त्यांच्याकडे नाही. पण त्यांचं जीवन पाहून आम्ही अजूनही घडतोय किंवा घडत राहणार आहोत. आणि तदनंतर मग परमार्थामध्ये जर मोठे गुरु जर कोण असतील तर वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे गुरु. मग त्यामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले असतील, वैकुंठवासी प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज वैद्य असतील, वैकुंठवासी प्रातस्मरणीय संस्थेचे अध्यक्ष मोठे बाबा म्हणजे विठ्ठल बाबा चौधरी असतील, वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामचंद्र बाबा निकम असतील. आता हे सगळे वैकुंठवासी झालेत. आणि त्याच्यामधले आता जर कोण असतील सगळ्या संप्रदायाचे आध्वर्य तर ते म्हणजे नित्यस्मरणीय असणारे शांतीब्रह्म कुरेकर बाबा. त्यांनी सुद्धा विचारसागर वगैरे शिकवला. तर ह्या सगळ्या थोर अधिकारी गुरूंच्या हाताखाली आम्ही शिकलो. आणि आजही वर्तमान काळामध्ये जे त्या ठिकाणी विद्यार्थी घडवत आहेत तेही आम्हाला गुरुस्थानीच आहेत. आणि आमच्या शिक्षणाच्या आधी जे गुरु होऊन गेले की ज्यांना आम्ही पाहिलं नाही ते सुद्धा आमच्यासाठी गुरु आहेत. त्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जेवढे गुरु झालेले आहेत ते सगळे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याही माध्यमातून काहीतरी जीवन घडवण्याचा त्यांचा एक हातभार आमच्या जीवनामध्ये आहे, मोठा हातभार. आमच्या मनात एक प्रश्न होता, वारकरी संप्रदाय आणि आजचा बिघडत चाललेला तरुण. बरोबर. वारकरी संप्रदायातून काही तरुणांना शिकण्यासारखं काय आजकाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारकरी संप्रदाय ही म्हणजे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. बरोबर. आज महाराष्ट्र जो काही सुसंस्कृत आपल्याला पाहायला मिळतोय याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर ते संतांचं आहे, संत वाङ्मयाचं आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी घडत असताना हे जे वारकरी संप्रदायाचे जे विचार आहेत ते आउटडेटेड आहेत किंवा हा जो पोशाख आहे, बऱ्याच जणांना ह्या पोशाखाला असं वाटतं की किंवा 100 वर्ष मागे जीवन जगतात की काय. तर असं नाही. वारकरी संप्रदायातले संतांचे विचार हे प्रेझेंट वर्तमान काळामध्ये प्रत्येकाच्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहेत. आणि हे ना आजच्या तरुणांना पटवून देणं गरजेचं आहे. मला नेहमी शोकांतिका ही वाटते की आज तुम्ही पहा
आपण आपल्या गावातही सप्ताहात पाहतो, कीर्तनकार सगळे तरुण असतात, गाणारे वाजवणारे तरुण असतात, पण श्रोत्यांमध्ये तरुणच दिसत नाही. हा तीच आपलं मोठं शल्य वाटतं ना तर आपल्याला. काय होतं, आता समजा सनी भाऊ आहात, म्हणजे तुम्ही हा. आहात, तुम्हाला जर कीर्तन मंडपामध्ये समोर येऊन बसायचं असेल तर तुम्हाला असं वाटतं, अरे कीर्तन हा विषय माझा प्रांत नाहीये. म्हणजे एक तुमचं म्हणून मी उदाहरण सांगत नाही, पण प्रत्येक तरुणाला वाटतं की कीर्तन हा माझा प्रांत नाही. कीर्तन एका ठराविक वयानंतर ऐकायची गोष्ट आहे. म्हणजे सगळी कर्तव्य झाली, लेकरा बाळांची लग्न झाली, मग आता निवृत्त झालो की मग कीर्तन ऐकायचं. पण आपण कधीच ध्यानात घेत नाही की ज्ञानोबाराय 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतायत, तुकोबाराय 42व्या वर्षी वैकुंठ गमन करतायत, स्वामी विवेकानंद 38व्या वर्षी मोठी क्रांती, 38 वर्षापर्यंत मोठी क्रांती करतात. म्हणजे जे जे महाराष्ट्रातले तत्व आहेत ते संत झाले, ते सगळे युवा होते ना. मला म्हणजे असं विचारायचं, हा गैरसमज कसा काय झाला? म्हणजे कीर्तन करायचं, कीर्तनाचं श्रोते व्हायचं, वारकरी संप्रदायाचं ते व्हायचं 60 नंतर, म्हणजे तरुण पिढीने करायचं नाही, असं लोकांच्या मनात असं रुजलंच या गोष्टी कशामुळे? कारणच हे आहे, याचं कारण कुटुंब व्यवस्था सगळ्यात व्यवस्था. महत्वाचं. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आई वडिलांनी मुलांना संगोपन करत असताना जसं आपण त्यांना व्यवहाराचं ज्ञान देतो, बाळा तू चांगलं शिक, इंजिनिअरिंग कर, वकिली कर, डॉक्टर हो, तर हे सगळं सांगत असताना प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हेही सांगितलं पाहिजे की बाळा, जसं पैसे कमवण्याचं ज्ञान तू आत्मसात करतोयस ना, त्याच पद्धतीने तू तुझ्या स्वउद्धारासाठी सुद्धा काहीतरी कर. इतर धर्मियांचा जर आपण अनुभव घेतला तर ते बालपणापासून धर्माचा संस्कार त्यांना देतात. इथे मुलगा हरिपाठाला येऊ लागला, त्याला जर वाटायला लागलं की माळ घालायची, तर लगेच घरातूनच विरोध होतो की बाळा लगेच नको घालू. तर कुटुंबियांनी जर बालपणापासून जर मुलांना सांगितलं की बाळांनो हा आपला धर्म आहे, हरिपाठ असेल, भजन असेल, कीर्तन असेल, ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि ही आपण जतन केली पाहिजे, तर आमूलाग्र बदल घडू शकतो. तुम्ही आपल्या बोलण्यातून जे जाणवलं, सगळे म्हणतात तुम्ही डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, कीर्तनकार झाला पाहिजे, असं कोण का नाही म्हणत? असं का नाही म्हणत? म्हणजे त्याची उपयोगिता लक्षात येत नाही. काही फायदे आहेत ना, काही दृश्य फायदे असतात, काही फायदे डोळ्यांनी दिसणारे असतात आणि काही अदृश्य फायदे असतात. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, शेतकऱ्यांना सांगावं लागत नाही की द्राक्षाला तू चांगल्या पद्धतीने संगोपन कर, का? कारण द्राक्षाचे घड जर उत्तम प्रकारे पिकवले तर त्याच्यापासून फायदा होईल. मग तू ज्ञानोबरायांनी उदाहरण दिले, का द्राक्षाची या झाडा जो दुरो, का तुळशीची या झाडा जो दुरोनी न घापे सिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधाची लाविजे. म्हणजे तुळशीच्या झाडाला जो दुरूनही पाण्याचा शिंतोडा मारत नाही, तो द्राक्षाच्या बुडाला दूध घालतो, का? कारण द्राक्षापासून पैसा मिळणार आहे, तुळशीला पाणी घालून काय मिळणार आहे? तर ते अदृश्य फळ जे आहे ना, जे पुण्याचं आहे, जे आनंदाचं आहे, जे समाधानाचं आहे, जे सुखाचं आहे, ते आपल्या मुलांवर आपण रुजवलं पाहिजे. बाळा, आज जर तू चांगला वागलास, आज जर तू भजन कीर्तनामध्ये रमलास, तर उद्या तुझा भविष्यकाल उज्ज्वल असेल. आज जर तू चांगल्यांची संगती धरली, कारण संतांनी तेच सांगितले ना, संगती तशी पंगती. तर आज जर तू चांगल्या लोकांच्या संगतीत राहिला, आज जर तुझे मित्र चांगले असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर बारकाईने आई वडिलांनी मुलांच्या बालमनावर रुजवल्या, तर मग नक्की भविष्यातला तरुण घडेल. आज अप्रूप काय वाटतंय, आम्ही अनेकदा पाहतो, काही काही आजोबा म्हणतात, महाराज आमचा नातू इतका हुशार आहे, त्याच्या हातात मोबाईल दिला की तो सगळ्या फंक्शन मध्ये जाऊन बाहेर येतो, आम्हाला काही कळत नाही. आता हे काही कौतुकाचं सांग, कौतुकाची गोष्टच नाही. आजकाल आपण पाहतो तेव्हा टाळ देतात, तेव्हा लोक मोबाईल हातात देतात, कारण की काय, मोबाईल दिला का तो शांत बसतो, पण त्याच लहान वयात टाळ दिला असेल तर तेव्हा पण तो शांत होईल ना. ह्या गोष्टी कुठेतरी बदलायला पाहिजे. त्यासाठी आळंदीमध्ये 2009 सालापासून आपण बालसंस्कार शिबिर घेतो. तर आता या 10, 12, 15 वर्षाच्या काळामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 700-800 विद्यार्थी आपल्या शिबिरामध्ये शिकून गेले असतील. पण प्रकर्षाने मला हे जाणवतं, जेव्हा मुलं शिबिरातून घरी जातात ना, तेव्हा पालक आम्हाला 2-4 दिवस पाठपुरावा देत असतात, फॉलोअप घेत असतात आमचा. महाराज मुलगा 5 वाजता उठतो, आमच्या आधी 2 तास, आम्ही 7ला उठतो, आणि तो उठला की आंघोळ करून देवाच्या समोर लगेच 15वा अध्याय म्हणणं हे ते सगळं चालू होतं. पण हे सातत्याने टिकत का नाही? कारण त्याला जे अनुकूल वातावरण घरात हवं आहे ना, ते मिळत नाही. मग मला कधी कधी असं वाटतं, मग आपण बालसंस्कार शिबिराऐवजी पालक संस्कार शिबिर करावं का? जेणेकरून पालकांना संस्कार लागले तर मुलं घडतील. महापुढचा प्रश्न तोच होता. अच्छा, हा. मुलाच्या म्हणजे पालकांचं किती योगदान पाहिजे मुलामध्ये, म्हणजे जागृती गरजेची. आता तुमच्या जीवन परिचयात आपलं मातृ आणि पितृक्षेत्र लवकर हरपलं, तरी तुम्ही घडलात, पण संगती चांगली मिळाली, योग्य वेळी योग्य ट्रॅकला लागलो. असं तसंच पालकांना काय सांगाल तुम्हाला? तर मला हेच वाटतं ना, कधी कधी काय होतं, आता कुटुंब व्यवस्था छोटी होत चाललेली. आई वडिलांना 2 मुलं असतात, 2च्या पुढे 3 अपत्य नसतं, मग त्यामध्ये 2 मुलीच असतील, 2 मुलंच असतील, किंवा एखादाच मुलगा 1 मुलगी. मग अशा परिस्थितीमध्ये मग आई वडिलांची भावना कशी असते की
आम्ही खूप अडचणीत दिवस काढले, मग आमच्या मुलांना सगळं अनुकूल देऊ द्या. मग ते सगळं अनुकूल देण्याच्या भानगडीमध्ये किंवा त्या लगबगीमध्ये ते हे विसरतात की आपण अनुकूल देतोय पण यांना फक्त वस्तूंचा पुरवठा करतोय. पुरवलेल्या वस्तू कशा वापरायच्या, कशा करता वापरायच्या हे आपण देईनाच त्यांना. हे देणं गरजेचं आहे ना. मग आमच्या मुलांना स्ट्रगल पाहायला मिळायला नको, संघर्ष नको, संघर्ष या हव्यासापोटी आई वडील मुलांना आळशी करायला लागले. आई वडील मुलांना अनुकूल वाटेल तसं वागायला लागले. कारण सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की युवा पिढी सुद्धा ट्रेसमध्ये जायला लागलेली आहे, चिंताग्रस्त व्हायला लागलेली आहे. कारण त्यांना संघर्षच माहिती नाही. आई वडील त्यांना संघर्ष पाहूच देत नाहीत. मग आई वडिलांनी त्यांना काय केलं पाहिजे की बाळा, ह्या संघर्षातून आपण पुढे आलेलो आहे ना, तर तो संघर्ष तू पण पहा. आणि हे सगळं करत असताना अध्यात्माची कास धर. मी तर हे प्रकर्षाने अगदी सक्तीने बोलेल की प्रत्येक आईवडिलांनी मुलांना आध्यात्मिक संस्कार द्यावे. मला आठवते माझ्या घरामध्ये जरी आध्यात्मिक पार्श्वभूमी नसली तरी आज मी या ठिकाणी आहे ना, यामध्ये माझ्या आईचीच मोठी कृपा आहे. बरोबर. कारण लहान असताना देवासमोर दिवा लावल्याशिवाय आणि शुभम करोती म्हटल्याशिवाय आई जेवण देत नव्हती. म्हणजे आई जरी तशी थेट वारकरी संप्रदायाशी जोडलेली नसली तरी ती भोळी भाविक होती. तिची काळूबाईवर श्रद्धा होती, म्हणजे कुठेतरी देवावर श्रद्धा होती. आणि तिचे संस्कार म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होतं. आणि मग मला असं वाटतं की जसं साने गुरुजींनी त्यांच्या आईचं वर्णन केलं, मला असं वाटतं कधी कधी तरी माझी आई आठवून, माझ्या आईचे त्या सगळ्या गोष्टी आठवून तेही कुठेतरी शब्दबद्ध करावे काय. इतकी आई स्वच्छताप्रिय, शिस्तप्रिय, संस्कारप्रिय, कधीही म्हणजे चांगल्यांची संगत धरावी, चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं, व्यसनी लोकांच्या संगतीत जाऊ नये, ही प्रकर्षाने ती आम्हाला सांगायची. मला एक प्रश्न होता, म्हणजे समाजाच्या निगडीत आहे. अच्छा. हरिनाम सप्ताहात हां, प्रबोधन ही काळाची गरज आहे का? बरोबर. हां, खूप गरज आहे. म्हणजे काळाची गरज आहे, म्हणजे पण हरिनाम सप्ताहाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आज आहे ना, तो बदलला पाहिजे. कसा दृष्टिकोन झालाय? आपण दरवर्षी गावच्या यात्रेला तमाशा आणतो, ऑर्केस्ट्रा आणतो. मग चला तसा सप्ताही करूया. मग तमाशा, ऑर्केस्ट्रा हे एंटरटेनमेंट करतं ना, मनोरंजन करतं. मग तसं सप्ताह सुद्धा मनोरंजनाचं साधन आहे. मी एक तुम्हाला हा. थोडक्यात म्हणतो, परंपरा म्हणून सप्ताह जपला नाही पाहिजे, हो, तो प्रबोधन म्हणून जपला पाहिजे. बरोबर. काय म्हटलं पाहिजे? म्हणजे आता मागच्या वर्षी 24वं वर्ष झालं, मग हा. चला आता पुढच्या वर्ष 25वं रौप्य महोत्सव. आणि मग ही भूमिका वर्ष वाढलेच पाहिजे सप्ताहाची, सप्ताह चिरकाल टिकले पाहिजेत. पण सप्ताह करत असताना त्या मागचा आउटपुट काय आहे तो महत्वाचा आहे ना, तो लक्षात घेतला पाहिजे. मी सुद्धा प्रत्येक सप्ताहामध्ये सांगतो ना, तुम्ही लाखो रुपये खर्च करताना जसं शेतकऱ्याने एखादं रोप लावलं तर तो पाहतो की त्या रोपाचं संगोपन व्यवस्थित झाले का. तर सप्ताहाच्या माध्यमातून काय परिवर्तन झाले याचा मागोवा घेणं पण गरजेचं आहे. कारण आपण पैसा खर्च करतोय, मोठे मोठे वक्ते आणतोय. मग त्यावेळेस त्या सप्ताहामध्ये तरुणांची इन्व्हॉल्वमेंट कशी राहील, मग ती इन्व्हॉल्वमेंट राहण्याकरता ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांनी काही जबाबदाऱ्या वितरित करून दिल्या पाहिजे. म्हणजे एक 8-10 मुलांना सांगितलं पाहिजे की पहाऱ्याचं नियोजन तुम्ही करा, 8-10 मुलांना सांगितलं पाहिजे तुम्ही काकड्याचं नियोजन करा, 8-10 तरुणांना सांगितलं पाहिजे संध्याकाळचा जागर तुम्ही हाताळा. आणि जसं तुम्ही जेवणाचं, बनवण्याचं, वाढण्याचं, ते वितरण करण्याचं नियोजन करता, तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण मग कीर्तनकार आले की त्यांची व्यवस्था कशी करायची, त्यांना सगळं गावची पार्श्वभूमी कशी, मग तुम्ही 2 जण चांगले बोलणारे तुम्ही कीर्तनकाराशी संधान साधा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं जर वितरण जर व्यक्तिगत जर तरुणांवर जर केलं तर मला वाटतं तरुण मग इथे सहभागी होतील. मग हळूहळू हळूहळू याची गोडी त्यांना लागायला लागेल. आणि मला असं खात्रीने मी सांगतो, याची एकदा गोडी लागली ना, याच्यातलं जे याची टेस्ट कळाली ना, याची गोडी लागली ना की मग मग पुन्हा मागे फिरू शकत नाही. आता माझ्या गावामध्येच म्हणजे आपल्या येडगावमध्ये, हंडेमाळ्यामध्ये काही तरुण मंडळी भजनं करतात, कीर्तनाला उभे राहतात. आज म्हणजे कुठेतरी टाळ वाजायला लागला की त्यांची पावलं आपोआप तिकडे वळतात. बरोबर. मग तिथे निमंत्रण देण्याची गरज नाही. तर गावागावामध्ये काय झालं पाहिजे की अशा प्रकारे एक वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक केंद्र सुरू झाली पाहिजे. मग त्या ठिकाणी तरुणांना एकत्र करून मग काही चाली कशा म्हणायच्या, टाळ कसा वाजवायचा, माझा संकल्प आहे तो भविष्याचा. टाळ कसा वाजवायचा, चाली कशा म्हणायच्या, कोणत्या वेळेस कोणता अभंग म्हणायचा, भजनाची बैठक कशी असली पाहिजे, प्रारंभ कसा, शेवट कसा, या सगळ्या गोष्टींचा एक सिलेबस मला भविष्यात तयार करून त्या पद्धतीने करायचं आहे. माझे मित्र आपल्या सगळ्यांचे परिचयाचे जुन्नर तालुक्याचं भूषण आणि वारकरी संप्रदायातले युवा कीर्तनकार असणारे डॉक्टर पंकज महाराज गावडे, त्यांचा सुद्धा संकल्प आहे की महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये 2000 वारकरी केंद्र तयार करायचे. आणि तो सिलेबसही आम्ही आता काही दिवसात तयार करतोय.
आणि तिथे जसं इतर पंथाचे संप्रदायाचे आठवड्यातून जे काही बैठकी असतात तशीच बैठक त्या ठिकाणी गावागावामध्ये प्रोजेक्टर वगैरे देऊन एका वेळेत वन ॲट अ टाइम त्या ठिकाणी त्या गावांमध्ये त्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता बरं ती किचकट नसावी, ती कंटाळवाणी नसावी, म्हणजे किमान आवड लागेपर्यंत तरी ती त्यांना पेलवण्यासारखी असावी, अशा पद्धतीचा एक सिलेबस भविष्यात तयार करायचा. आता तुम्ही सांगितलं पंकज महाराज गावडे आपल्या तालुक्याचे भूषण आहे, बरोबर. त्यांना श्रीराम जन्मभूमीत पहिला कीर्तनाचा मान मिळाला. हो, आणि आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची आणि त्यात तुम्हाला गायनाची संधी मिळाली. तो कसा अनुभव वाटला? तो अनुभव म्हणजे शब्दातीत आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या भूमीमध्ये आम्ही उतरलो, एअरपोर्टवर उतरल्याच न्यासाचे काही सेवक मंडळी आमच्या स्वागताकरता आली, तर ती त्यांची जी काही आमच्या प्रती असणारी एक आदराची भावना, आणि तदनंतर VIP गेटमधून आम्ही रामलल्लांच्या मंदिरापर्यंत पोहोचलो, की जिथून योगीजी असतील, मोदीजी असतील, किंवा ही जी सगळी मोठी मोठी मंडळी आहेत ज्यांना जाण्याचा मार्ग आहे, त्या मार्गाने आम्ही डायरेक्ट रामलल्लांजवळ पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर मला आतून असं एक सात्विक भाव निर्माण झाली, की काय कोणत्या जन्माची पुण्याई आज कामी आले असेल, की आज वारकरी संप्रदायातले पहिलं कीर्तन रामलल्लांसमोर ज्यांचं होतंय असे पंकज महाराज, आणि त्यांच्या समवेत माझ्या सहित असणारे माझे काही सहकारी, मग ते गंभीर महाराज अवचार पखवाजावर गाण्यासाठी, प्रवीण महाराज सोळंके, शशिकांत महाराज राऊत हे विणा घेण्यासाठी, मी सुद्धा गाण्यासाठी. तर अवघ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने आमची नियुक्ती झाली, म्हणजे काहीतरी पूर्वपुण्य. पण तिथे जेव्हा अभंग आळवत होतो, चाली म्हणत होतो, त्यावेळेस आम्ही असं मानत होतो की सगळ्या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय, आणि आमच्या वतीने सगळा वारकरी संप्रदाय आज या रामलल्लांच्या समोर आहे. तर अगदी दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, बोलता येत नव्हतं. 3 तास आम्ही त्या गर्भगृहामध्ये होतो, आणि तिथे कीर्तन झाल्यानंतर पण तिथले जे काही प्रोटेक्शनसाठी कमांडर वगैरे होते, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केला की इथे जे कार्यक्रम होत आहेत त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम अव्वल दर्जाचा झाला आहे. कारण तो जो काही ब्रह्मरसाचा जो आनंद होता ना, तो आनंद अगदी मंदिर आणि मंदिर परिसर असा भजनाने निनादून गेलेला होता, दणानून गेलेला होता, आणि तो अनुभव खूप सात्विक होता. त्या कीर्तनात गायलेला एखादा अभंग तुम्ही आम्हाला म्हणून दाखवाल का? पंचपदीच मी घेतली होती ना, सुंदर ध्यानाची, आणि त्यानंतर झाले रामराज्य काय ऊने आमासी हा अभंग पंकज महाराजांनी निरूपणाकरता घेतला होता. आणि विशेष म्हणजे आधी काहीच नियोजन नव्हतं, कोणत्याही प्रकारचं आधी नियोजन नसताना महाराज म्हटले, मी तिथलं वातावरण पाहून काही अंशी मी हिंदीत बोलेन, काही मराठीत बोलेन, पण तिथे बसलेला जो श्रोता होता तो सगळा तिथला होता, न्यासाचा होता, तिथले भाविक होते, त्यात काही मराठी पण होते, पण बहुतांश हे हिंदी भाषिक असल्यामुळे म्हणजे निरूपणाला प्रारंभ केला तिथून तर अगदी शेवटच्या चरणापर्यंत महाराज हिंदीमध्ये बोलले, आणि आम्ही अभंग जे आळवले ते मराठीतच होते. झाले रामराज्य काय ऊने आमासी हा अभंग त्या ठिकाणी घेतलेला होता. मला वाटतं तोच म्हटला तर उत्तम राहील. झाले रामराज्य काय ऊने आम्हासी, झाले रामराज्य काय ऊने आम्हासी, धरणी धरी पिके गाय ओढल्या म्हैसी, धरणी धरी पिक गाई ओढल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊवी, राम वेळोवेळा आम्ही गाऊवी. खूप छान, खूप छान. तुमचा जो अनुभव होता तो अयोध्येचा खूप छान होता, अप्रतिम. आता तुम्ही जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व करता वारकरी संप्रदाय, आणि आपला तालुका हा पर्यटन तालुका आहे, त्याला अध्यात्माची पण जोड आहे खूप. ओझर असेल, लेदाद्री असेल, रेणा समाधी आळे असेल, असा कुलस्वामी खंडेराय वडद असेल, दामनखेल असेल. वारकरी संप्रदायाचं भविष्यातलं विजन काय असेल तालुक्यासाठी? काय केलं पाहिजे वारकरी संप्रदाय तालुक्यासाठी? काय कल्पना? वारकरी संप्रदायाला च्या बाबतीत जर विचार केला जुन्नर तालुक्याच्या अनुषंगाने, तर जुन्नर तालुक्याला वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आहे. त्यामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय साहसबाबा वायकर असतील, प्रातस्मरणीय नारायणबाबा मनसुख असतील, प्रातस्मरणीय कोंडाजी बाबा डेरे असतील, प्रातस्मरणीय रामदास बाबा मनसुख असतील, प्रातस्मरणीय मोहनानंद स्वामीजी महाराज असतील,
किती नावं घ्यावीत? नावं घेता घेता मी थकेल एवढी नावं आहेत. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, असे वारकरी संप्रदायाच्या उभारणीकरता ज्यांचं सगळ्यात मोठं श्रेय होतं आणि ते नाव तसं समाजाच्या दृष्टीने अप्रकाशित आहे, ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुती बाबा ठोंबरे कबाडवाडीचे, जुन्नरजवळ जी कबाडवाडी आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर ते मारुती बाबा ठोंबरे यांचे आणि ते नाव अप्रकाशित आहे. अप्रकाश. अशी मोठी मोठी हिमालयाच्या उंचीची महात्म्य मंडळी आपल्या तालुक्याला लाभलेली आहेत. आता एवढी मोठी माणसं की ज्यांनी मोठी क्रांती केली. संतवीर रामदास बाबांनी तर विठ्ठलाचं मंदिर सर्व जाती धर्माच्या लोकांना उघडं केलं, मोठी क्रांती केली. मोठी क्रांती. मग आता एवढ्या हिमालयासारख्या उंचीचे गुरुवर्य पांडुरंग बाबांनी गाथा मंदिरासारखं एवढं उत्तुंग काम केले. माझ्यासारखा सामान्य साधक काय करणार आहे? परंतु तुम्ही जर प्रश्न विचारलेले तर त्याच्या उत्तरादाखल मी एवढंच बोलू शकतो, मी माझ्या आयुष्याचं ब्रीद ठरवलेलं आहे की वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा न धरता सेवा करायची. म्हणजे अगदी आजचंच उदाहरण सांगायचं झालं तर मी म्हणजे प्रवचन केले पण मी मानधनाची अपेक्षा न धरता निघून आले. अशा अनेक ठिकाणी मी सेवा करतो पण मी मानधनाची अपेक्षा ठेवत नाही. परंतु तरी देखील माझी उपजीविका उत्तम रीतीने चालू आहे. याचं कारण एवढंच की ज्ञानोबा तुकोबारायांचे आशीर्वाद कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. तर जोपर्यंत या श्रीकांत दुराफेच्या हृदयामध्ये श्वास आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे, श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही कोणत्याही प्रकारची पैशाची अभिलाषा न धरता वारकरी संप्रदायाची निस्पृह सेवा करायची. त्याचबरोबर जो वारकरी संप्रदायाकडे न वळणारा तरुण आहे, या तरुणाला मोटिवेट करून याला संप्रदायाची उपयोगिता काय आहे ही सांगून त्या तरुणांना इकडे वळवण्याकरता जितके काही प्रयत्न करता येईल तेवढे मी प्रयत्न करणार. बऱ्याचदा कीर्तनाला गेल्यानंतर तरुण जर मागे बसले असतील तर मी त्यांना आवर्जून पुढे बोलवतो. का? कारण आज कीर्तन ऐकण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. आणि मग अशी गावागावामध्ये अनेक गावांमध्ये असे अनेक तरुण माझ्याशी जोडले गेलेले. अगदी वानगी दाखल सांगायचं झालं तर खिल्लारवाडीचे जे काही लोक आहेत तिथले अनेक तरुण मंडळी माझ्यावर निस्सीम प्रेम करतात. येणेरे गाव असेल तिथले अनेक तरुण मंडळी माझ्यावर माझ्याच गावामधले सगळेच तरुण माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि मी त्याच्या बाबतीत मी असं म्हणतो मी खूप भाग्यवान आहे. माझ्या येडगावमधले सगळे तरुण माझ्यावर खूप नितांत प्रेम करतात. सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. तर तरुणांची मोड बांधून जो तरुण आता अनावश्यक असणाऱ्या राजकारणाच्या मागे पळायला लागले, म्हणजे जिथे गरज नाही तिथे अनावश्यक असणाऱ्या स्पर्धेच्या मागे धावायला लागलेले आहे. परत आर्थिक गणित न कळाल्यामुळे नको त्याच्याकडून भरमसाठ कर्ज घेऊन आज तो कर्जबाजारी व्यसनाधीन होत चाललेला आहे, ज्याला आर्थिक सूत्र न कळाल्यामुळे. असे तरुण कुठेतरी थांबले पाहिजेत आणि डायव्हर्ट होऊन कुठेतरी अध्यात्माच्या मार्गाला लागले पाहिजे. तर ही आंतरिक तळमळ आहे. भविष्यात त्याच्यासाठी मला काम करायचं. भले त्यासाठी मला अपमानही कधी सहन करावं लागेल, मला आर्थिकही नुकसान होईल, पण त्या सगळ्या गोष्टी मी फेस करण्याकरता तयार आहे. पण माझ्या तालुक्यातला पहिलं तर मी माझ्या घरापासूनच सुरुवात केली, मग माझ्या गावापासून असं करता 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 मला तालुका, मग जिल्हा, मग राज्य, असं माझ्या कामाची व्याप्ती मला वाढवायची. आणि बाकी काही मला जीवनात मिळवायचं नाही. म्हणजे खूप पैसा, खूप प्रतिष्ठा, ज्याला म्हणतो ना आपण सोशल मीडियावर खूप गाजलेले जे काही असे महाराज आहेत. मग मला बरेच जण म्हणतात तुम्ही रील्स का तयार करत नाही, तुमचं भाषा चांगली आहे, तुमचं गाणं चांगले आहे. पण मला या पोकळ प्रतिष्ठेच्या आहारी जाण्यापेक्षा मला वास्तवात काहीतरी काम करायचं की जे दीर्घकालीन असेल आणि जे संत परंपरेला धरून असेल. माझ्या गुरूंना आवडेल अशा पद्धतीचं काम मला भविष्यात करायचं आहे आणि मी ते करतोय सुद्धा, वर्तमानात सुद्धा करतोय. आज तुम्ही आमच्या बोलू बरंच काहीच्या कट्ट्यावर आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही खूप काही सांगितलं. मला तर अजूनही बोलू बरंच काही बोलावं असं वाटतंय, परंतु वेळेची मर्यादा आहे. आपण नंतर पुढच्या भागात आपण नक्कीच बोलू. तुम्ही आलात, तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. सनी भाऊ, आपलं सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे. मी जवळून पाहिलेले पुणे विद्यापीठामध्ये गरजू विद्यार्थ्यांकरता तुम्ही खूप प्रयत्न करताय आणि मला असं वाटतं असं समर्पित जीवन असणारे तुमच्यासारखे तरुण, एक तरुण एका गावाला जरी मिळाला ना तर गावाचा फार मोठा कायापालट होईल. आणि या आपल्या बोलू बरंच काही या कट्ट्यावर आपण ज्या काही समाजातील विविध क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती घेऊन त्या लोकांसमोर प्रेझेंट करताय, तर एक चांगला उपक्रम आहे. आपल्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे आणि आपल्या चॅनलला खूप सबस्क्रायबर मिळावे, खूप व्ह्यूज मिळावे, खूप लोकांनी लाईक करावं आणि खूप लोकांनी आपले व्हिडिओ शेअर करावे आणि कमी दिवसामध्ये अगदी चांगल्या प्रकारे प्रगती आपल्या या बोलू बरंच काही या चॅनलनी करावी, अशा शुभेच्छा मी तुम्हाला